जय श्री महाकाल मंडळी, जय महाराष्ट्र, जय खानदेश. तर मंडळी आता चाललो आहे तुंगनाथसाठी. आणि हे बघा रस्त्यावरती काही असल्या प्रकारे जंगलामध्ये कॅम्पिंग होत असते. आणि कमीत कमी यांचे चार्ज 500च्या वरतीच असतील मंडळी. हे बघा ही जागा यांनी विकत घेतली असेल आणि इकडे कॅम्प लावले सगळे. हे बघा सगळे कॅम्प आहेत, खायची प्यायची सगळी व्यवस्था. ज्यांना कॅम्पिंग एन्जॉय करायचे असते ना ते लोक येत असतात. रेंज वगैरे तर काहीच नाही इकडं, हॉटस्पॉट असं यांचं. तुंगनाथ कितना है यहाँ से? 8 चढ़ाई क्या? नहीं ट्रैक नहीं, सिर्फ चोपता तक 5 किलोमीटर 5 ऐसे ही लावा ऐसे ही ना, थोड़ा थोड़ा. ठीक है. अभी आ कहाँ से रहते? महाराष्ट्र से. पैदल? हाँ साइकिल से. ये टेंट का आपके हिसाब से क्या रेंट होगा? एक आदमी का 1000-1200 रुपये. 1000-1200 रुपये एक नाइट डे. नाइट डे क्या? एक नाइट का 24 तास 24 घंटे के लिए. अच्छा, तो ये जगह आपकी ही क्या? म्हणजे इंस्टेंट वालों ने विकतली खरीदी की गाँव वालों की? तो यहाँ के गाँव वाले लोकल लोग ही करते हैं क्या टेंट का? बाहर का कोई नहीं कर सकता? पहले था बाहर वाले को. हाँ तो उनको भगा दिया होगा. बंद हो गया. सही आहे. तर चला मंडळी निघूया. हे बघा मंडळी, ह्या सीनला पाहून सुद्धा असं वाटतंय ना, एवढी ग्रीनरी जमीनवर, की मला वाटतंय की मी हिमाचलमध्ये येऊन गेला असं वाटतंय. हे बघा इकडे टेंट आहे सगळ्यांचे. का व्ह्यू येतो यार एक नंबर. हे बघा हे सगळी झाडं बघा कसली कलम केली का काय या झाडांची. आपल्याला जायचं आहे त्या तिथं बघा ते सगळे ढगं जमा झाले ना, ते बघा ते तिकडे ढगं, इकडे ढगं, त्या ठिकाणी जायचं आहे. तिकडनं 360 डिग्री व्ह्यू होतो मंडळी. डायरेक्ट सगळे बर्फिले पहाड, कैलास पर्वताचे सगळे रांगा दिसतात. हे बघा इकडे कसले घोडे चढू राहिले. एक नंबर व्ह्यू होतो इकडे डायरेक्ट. शांतता, सगळी शांतता आहे. रात्री जे टेंटवाल्या येत असतील रात्री, दिवसाला तर कोण थांबत नाही. एवढ्या उन्हामध्ये कोण थांबणार हो. माझी हालत पाहून घ्या तुम्ही कशी होते. तर आपल्याला इकडनं हा पहाड क्रॉस करून सण तिकडं त्या ठिकाणी जायचं आहे. म्हणजे अजून 4 किलोमीटरची चढती राहिली असेल. 12 वाजता आहे, 2 वाजेपर्यंत पोचूया. सायकल लावून देऊ खाली, मग चढूया. संध्याकाळी रात्रपर्यंत रिटर्न येऊया तिकडनं. बरोबर की नाही? चला आता निघूया. तर मंडळी बघा आपण आता इकडनंच ट्रॅक चालू करू 4 किलोमीटरचा तुंगनाथसाठी. तर आता वाजता आहे दुपारचे जास्त कमी 12-1 वाजता आहे. तिकडनं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रिटर्न यायचं आहे आपल्याला. येऊन जाऊ आपण, काही विषय नाही. बघा मंडळी 4 किलोमीटर ट्रॅकला सुद्धा घोडे आहेत. घेत असतील 1000-1500 रुपये. कमीत कमी पोचायला इकडनं 2 तासाचा रस्ता आहे. पण आपण व्हिडिओ बनवत चाललो आहे ना, तर आपल्याला 3 तास लागू शकतात. 3-4.5 तास. हा व्ह्यू बघा तुम्ही एक वेळेस, पूर्ण काश्मीर टाईप येतोय. बघा तिकडे लोक दिसत आहेत नाही, तिकडे जायचं आहे आपल्याला. कुठं बघा ते दिसले का? तिकडे चढायचे. असलं हे कट मारून तिकडे चढायचे. आणि बघा इकडे लिहिलं आहे किती उंच आहे. समुद्र तल से 4000 मीटर की ऊंचाई पर स्थित है. केदारखंड के अनुसार यह वह जगह है जहाँ चंद्रमा के द्वारा अपने क्षय रोग के मोक्ष के लिए भगवान शंकर का तप किया था. राजा दक्ष प्रजापति की 27 कन्याएं थी. उनमें से रोहिणी नाम की कन्या से चंद्रमा द्वारा अत्यंत प्रेम किए जाने पर राजा दशरथ द्वारा श्राप दिया गया था, जिस पर की गई थी. तब से इस स्थान को चंद्रशिला कहा जाता है. चंद्रशिला. आणि आपल्याला जायचं आहे तुंगनाथला.
तर मंडळी आता 2.5 किलोमीटर राहिले, काही जास्त नाही. बघा ते भाऊन ते जात आहे ना, त्यांना विचारलं भैयाजी कितना ऊपर, बोले 2.5 किलोमीटर. तो भैयाजी मैं भी तो 2.5 किलोमीटर चढ़ के आया, तो बोले उतना ही है ऊपर. काही नाही, आपण शॉर्टकट मारून दिले म्हणून काही वाटत नाही आहे. तिकडनं डायरेक्ट इकडं शॉर्टकट मारून दिला, हा रस्ता इकडं असं फिरूनच नाही. थोडा माइंड सेटनं काम घ्यावं लागतं कधीतरी, नाही तर नुसत्या या घोड्यांसारखं चालावं नाही लागत, थोडंफार टेक्निक वापरावी लागते. आता बघा इकडनं वरती चढून जाऊ आपण. ग्रीनरी एवढी मंडळी काय सांगू तुम्हाला, लय बेकार, एकदम थंडगार वाटते. त्यामुळे बघा आपण हे ट्रॅकसूट घेतलंय. संध्याकाळी तिकडनं येताना ना लई वातावरण चेंज होऊन जातं लगेच. बघा हे सगळे ढग बघा कसे दिसत आहे. तर मंडळी बघा पोचलो आता. आता राहिलंय फक्त 500 मीटर. हे बघा तिकडं ते तुंगनाथचं आणि बघा ते तिकडे चंद्रशिला. इकडं पाणी पिऊन घेऊ आता थोडं. बोरचं पाणी येतं इकडे. हा व्ह्यू बघा इकडनं. मंडळी हा व्ह्यू पॉईंट बघा तुम्ही, काय व्ह्यू येतो यार. या घोड्याला वाटत नसेल की आपण इकडनं थोडा पण एक पाऊल खाली सरकवला तर डायरेक्ट पडून जाऊ. लई बेकार वाटतंय बोलता डायरेक्ट. तर आता आपल्याला जायचंय खाली, तर जाऊया मस्त खाली. दर्शन वगैरे झालं महाराजांचं. शक्यतोवर आपण निघून जाऊया इकडनं, त्याच प्लॅनमध्ये होतो आम्ही. कारण की आता खाली लवकर उतरावं लागेल आपल्याला. लवकर उतरलं म्हणजे लवकर पोचून जाऊ, बरोबर की नाही, काय म्हणतो बाबा. सगळा काश्मीर सारखा फील येऊ राहिला इकडे म्हणून. तर मंडळी केदारनाथसाठी येत असताना तर ह्या मंदिराला नक्कीच व्हिजिट करा. चला आपण जाऊया आता खाली, भेटू तुम्हाला डायरेक्ट खालीच भेटतो. तर मंडळी आता रिटर्न झालो आणि भाऊन ते बघा एवढे मागे कसं काय राहिले तुम्ही. माझं हे भाऊ म्हणजे फुरताय खूप आहे, म्हणजे आम्ही मागे राहिलो. मित्र लोक लय भारी आहे ना. लय भारी का. कोण आहे थंडा तुमच्यामध्ये, थंडा कोण आहे तुमच्यामध्ये. मागे 2 माणसं काय करता, कुठे मागे पाठीमागे राहिले. 50 किलो काय म्हणते 100 किलोचे माणसं. असं आहे का. 100 किलोच्या माणूस. आणि हे काय 75 किलोचे, 75 नाही 60 किलोचे असेल काय. अरे बापरे, काय नाही जवळच राहिला आता 500 मीटर. पण गोष्ट ती आली बराबर आहे, पण तू मराठी जी आहे नागपूरची बराबर ना बोलून राहिली. नाही ना, नागपूरची नाही बोल राहिलं तुम्ही. आपण पुणेरी माणसं नाही, मराठी माणसं. मजा नाही येऊन राहिली त्या मराठी. नागपूरने मराठी नाही बोला ना भाऊ तू. नागपूरची मराठी हे आहे मग कोणती. जसं मी बोलत आहे हे नागपूरची मराठी. ही काय म्हणता भाऊ पोट्टे, नागपूरची पोट्टे. नागपूरची पब्लिक बोले तो तकली. हा कर्रा कारा तिसका तुटने यारा भी. चला भाऊ मग. जय महाराष्ट्र. चल भाऊ. जय महाराष्ट्र. चल भाऊ. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चला भाऊ. चला चला. आता 500 मीटर जायला. हा मी तर चाललो खाली आता. हो हो चालेल. चला म्हणजे आपण जाऊया आता खाली. कुणाल सनातनी ब्लॉग्स. जय जय श्री महाकाल मंडळी, जय महाराष्ट्र, जय खानदेश सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपला नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी मी काल आपला तुंगनाथ चढला, तुंगनाथचा ट्रॅक केला आणि हाच आपला दुसरा ब्लॉग आहे. 2 दिवसाचा ब्लॉग येतोय. तर मंडळी बघा काल इकडे डोरमेटरीमध्ये थांबलो होतो. 4 जण होते माझ्यासोबत. ते छत्तीसगडचे होते. छत्तीसगडिया सबसे बढिया. ते ट्रॅव्हल्स करताय म्हणजे ते फिरा म्हणून आले होते, म्हणजे गाडीवरती आले होते ते. तर बघा ते 3 बेडवरते 3 जण होते आणि मी एक ॲडजस्ट होऊन गेलो होता. म्हणजे आम्ही 5 जण होऊन गेलो होतो. आम्ही 5 जणांनी ठरवून घेतलं होतं त्यांना, म्हणजे किती काय द्यायची थोडंफार ॲडजस्ट करून घेतलं त्यांनी. तर 5 जणांनी त्यांनी आमच्याकडनं 700 रुपये घेतले होते. तर हे बघा काय अशा प्रकारे तुम्हाला सांगतो मी थंडी किती होती. तर हे बघा हे जे दिसतंय ना, हे एवढं कशासाठी दिलं होतं माहिती, एवढं पकडून सण पण नाही टाया बसत होता. आणि आपण स्लिपिंग बॅग वरून हे एवढी थंडी होती मंडळी. आणि आता आपली सायकल बाहेर उभी गेली होती, सायकल वगैरे पॅक झाली आहे. आणि ते भाऊन ते गेले ट्रॅक करायसाठी, कारण की आपण तर काल करून आलो तर सकाळमध्ये 5 वाजायला गेलेत आणि आता वाजता आहे 8 वाजता आहे. तर अजून काही आले नाही आहेत. तर भाऊन त्यांना फोन लावून देऊ आपण की भाऊ मी जातोय, तुम्ही तुमचे सामान मी लॉक करून देईल, चाबी त्यांच्याकडे देऊन देईल, ते घेऊन घेतील. चला आपलं आता ही बॅग घ्यायची आहे. बाकी अंघोळ वगैरे तर झाली आपली, सायकल उभी गेली आहे शिवशक्ती.
काल रात्री एवढी थंडी होती वो काय सांगू तुम्हाला, लय बेकार काम होतं. आणि ही बघा ही असली काही अशा प्रकारे डोरमेटरी होती. तर डोरमेटरी तर काही म्हणू शकत नाही, पण काय करता आता इकडे जे रूम आहेत ना मंडळी, जर तुम्ही कधी येत असाल ना की रूम्स वगैरे आहेत ना पहिलेच बुकिंग करून ठेवावं लागतं, कारण की इकडे ना 1000 आणि 2000 रुपये कुठेच गेले नाही एका रात्रीसाठी. लय बेकार काम आहे भाऊ इकडं. त्यामुळे चला निघूया आपण आता इकडनं. आपल्याला आज आपण चमोलीपर्यंत पोहोचून जाऊ. 30 किलोमीटर आहे, 15 किलोमीटरचा तर इकडनं उतारच आहे आपल्याला. बघू आता काय होतं काही नाही, मग अकाल कृपेने. चला निघूया लवकरात लवकर. तिकडनं तुंगनाथचा ट्रॅक जिकडनं चालवतो ना तिकडनं 1 किलोमीटर पुढे आलो आहे. आणि हे बघा ही ढगं अजून मोकळी झाली नाही, मोकळी झाली नाही बघा. सगळं ढगे आहे खाली टेकून गेलेत. असं वाटतंय की इकडनं उडी मारतील ना डायरेक्ट ढगातच जाऊ आपण डायरेक्ट का. इकडे ना हो पार्किंगला जागा नाही सापडत, त्यामुळे ना रस्त्यावरच पार्किंग लावलेले असते. जर कधी तुम्ही गाडीने येत असाल ना बॅच करून सण म्हणजे ग्रुप वगैरे जर येत असाल ना तर गाडी अशीच कुठेतरी पार्क लावा लागते, कारण की इकडे पार्किंगला जागा नाही. जागा एवढीशी रस्ता एवढंच आहे तर पार्किंगला कुठून जागा राहणार बरं. स्टार्टिंगला आहे पण स्टार्टिंगला कोण लावत नाही, कारण की जे बद्रीनाथ जाणार असतात ना ते इकडे लावून घेतात, दर्शन झालं लगेच चालले जातात. काही एवढा हार्ड नव्हता मंडळीच ट्रॅक, काही विषय नाही. पण आता बघा आपल्याला अजून 2 किलोमीटरची चढती चढायची आहे, टॉपला जायचं आहे अजून. आणि टॉप पास ना मग डायरेक्ट पुरा न्यूट्रल जाणार आपण डायरेक्ट एकदम खाली डायरेक्ट 11 किलोमीटर डायरेक्ट नो टेन्शन. डोळे बंद करून सायकल चालवा मस्त. पण विषय असा आहे की शिवशक्तीचे ब्रेक थोडे लागत नाही एवढे जास्त, पण बाबा बसले. बाबा तुमच्यावर सगळे काही तुम्हाला हँडल करायचे. बाकी शिवशक्ती तू तर थोडंफार कंट्रोल करून घे आता. मग आपण बघू चमोलीपर्यंत जर होत असेल तिकडे काही दुकान वगैरे सापडत असेल ना तिकडे तुला नक्कीच रिपेअर करू. आणि काही नाही मंडळी 170 किलोमीटर राहिलं इकडनं बद्रीनाथ, तर जास्त कमी आपल्याला 5-4 जास्त झाले हो. 3 दिवस लागतील आजचा दिवस धरून सण 3 दिवस लागतील, कारण की इकडनं रस्ता आहे थोडा जास्त चढाई नाही आहे, म्हणजे थोडीफार नॉर्मल चढती आहे. ही जशी चढलो ना ही अशी नॉर्मल चढती. तर चला निघूया आता पुढं. होतं ते का मंडळी तुम्हाला असं वाटच होईल की कुणाला भाऊ खोटं पडा ना काय जंगल उत्तराखंडमा सगळा झाडच झाड आहेत. तर आहे ते का तुम्ही स्वतः हाय काय हाय जंगल नाही मग काय हां हाय जंगल आहे म्हणा भाऊ. 2 दिन क्रॉस करी येले तर तो पार चढणू आता हावपाळ उतरना 11 किलोमीटर. मग ते नंतर चढती चालू ही नॉर्मल देखा पुरा सुमसाम रस्ता आहेत. हाय गाडी उन्हे आते भलत बेकार काम आहे भाऊ. हाव घेऊ दे का तुम्ही 8ला काय आहे स्वर्ग आहे स्वर्ग पुरं स्वर्ग. अरे जंगलने उतरती तर मला आहे ना बेकार काम करा डायरेक्ट शिवशक्तीने पहिले ब्रेक लागी राहणे. त्यामुळे तुम्ही बी चाला म्हणा सोबत कसं दिवसा रे माले बी बरोबर की नाही गोष्टी आपल्या बरोबर कोणतरी आहे ते का या साईडला का बरं. आली चढती आली. काय नाही या असं चढता कितला चढेल दाबा. तुम्ही येऊन आनंद लिया तसं आम्ही चढती चढस. बापरे वरती दे का तुम्ही. जय शंकर महाराज. एकला आहे कोणीच नाही म्हणतो मागे पुढे. जंगल मागे फॉरेस्ट एरिया वर्ल्ड लाईफ फॉरेस्ट एरिया का मंडळी. वर्ल्ड वाईल्ड फॉरेस्ट एरिया गेले म्हणतात. वर्ल्ड वाईल्ड म्हणजे मंडळी डायरेक्ट म्हणजे असं कोणता प्राणी नाही तो फॉरेस्टમાં राहत नाही. प्रत्येक प्राणी आहे फॉरेस्टમાં राहत. मग तो लेपर्ड असो की काय असो, चित्ता असो, वाघ असो, हत्ती असो, काही काय ना प्रत्येक प्राणी आहे फॉरेस्टમાં राहत. त्याला म्हणतात वाईल्ड.
अरे कमीत कमी नाही का तुम्ही मंडल 13 किलोमीटर आणि गोपेश्वर 26, चमोली 36, शक्यतो चमोली पोहोचत होतो आपण. लय बेकार काम हो. कलतं होतं, खतरनाक जंगल आहे डायरेक्ट. आणि एवढं भारी वाटा मंडळी जंगल क्रॉस करताना, लय भारी. असं नाही वाटू द्यावा ना की आपण एकला आहे ते जंगलला प्राणी आहेत. आज समजा ना की आपणच जंगली आहेत आणि जंगलला प्राणी आपलं काय करू शकतो, तर आपण त्या वातावरण मस्त करू शकतो. उतार भाग आहे थोडा, नॉर्मल उतरती है आडे. सुनसान वीरान जंगल. येथून पारीवारी खतरनाक जंगल क्रॉस करेल मंडळी. पण एक पारी वो जंगल क्रॉस करताना जी शांतता मनले बेटा शांतता कुठे राहते आपण स्वतःले अनुभव करतोस. शांतता आहे पुरी, ते का काहीच नाही, पुन्हा चलचल काही नाही, किटकिट काटकिट कोणी नाही, एकदम शांत जंगल. या असं झाड याची ग्रीनरी गेलेच म्हणतात मंडळी जंगल. वांद्र तर बसतात एकदम रस्त्यावर, पण त्या घाबरी जातात. तर मंडळी तो सगळा जंगलचा भाग आपण उतरून आलोय बघा. हेच ते पहाड जिकडनं आपण उतरलोय. हे बघा हेच ते पहाड मंडळी जिकडनं आपण उतरलो. बघा वातावरण कसं दिसतंय. तर आता इकडनं 2 किलोमीटरचा उतार आहे आणि नॉर्मल चढाई लागेल. बद्रीनाथ इकडनं 110 किलोमीटर आहे. आणि आपल्या शिवशक्तीचं काम पण झालंय बरं का मंडळी. हे बघा एक नंबर ब्रेक लागताय. फटफटीवाल्याकडनं काम करून घेतलं म्हणजे जुगाड करून घेतला. हाऊ जुगाड कधी पण करणं पडत. आणि हवा कसा घे टाकवीन बरं मंडळी. पुला टायर में अचानक हवा कमी होगी भाऊ म्हणे, पंक्चर वगैरह कहीं नहीं मैंने बोले भैया जी. पहाड़ों में अक्सर ऐसा होता रहता है, वो ठंडी रहती ना, तो इसलिए टायर की हवा कम हो जाती है बोले अपने आप. तो एक काम करो कि मेरे पास जो नोजल तो नहीं है, पर तिथे काय करायला माहिती का, एक फडकली ना आणि फडकावर तो फटफटीना नोजल गई ते बघ हवा टाकी. ते का मंडळी जुगाड करणं पडत. कारण की ते का जुगाड शिवाय टायर नाही. जर जुगाड राहत ना तर टायर राहत नाही. आणि ते का 2 किलोमीटर नाही उतरते, मग ते नंतर नॉर्मल चढाई लागते. चला ते बोले की बघा या असल्या झरण्याच्या ठिकाणी आलो ना तर थंडावा असतो. तर आता मस्त बघा शिवशक्तीला धुतोय आपण इकडे. पुढच्या चाकचं जिथं धुतलं गेलंय दुसरं पण धुवून टाकू. मस्त थंडगार वातावरण लागतं इकडं. वरून बघा आपल्याला चढती स्टार्ट झाली आहे. नॉर्मल आहे, काही एवढी जास्त चढते नाही, पण तरी पण चढती असते मंडळी. सायकलवर तर काही आपण बसू शकतच नाही. तर इकडनं 110 किलोमीटर आहे. सॉरी मी तुम्हाला 100 किलोमीटर सांगितलं होतं. तर एका भावाला विचारलं तर भाऊ म्हणे 110 किलोमीटर आहे म्हणे. थोडी बहुत चढ़ती आएगी, थोड़ी बहुत उतर आएगी बोले. चढ़ाव उतार तो आता रहता है. तर बघा इकडे मस्त असतं यार, झरण्याचं पाणी येतं. लेडीजला कपडे वगैरे धुवायला काही टेन्शन नसते. चला इथं मस्त अर्धा 1 तास थांबूया. थोडं थंडगार वाटतंय आणि प्रत्येक ठिकाणी तर ऊनच पडतंय. तर मंडळी आता इकडे बसलो होतो बघा. आपली शिवशक्ती इकडे पार्क करून दिली आणि आता जंगल सुटलंय. तर आपल्याला काही जंगल वगैरे काही लागणार नाही आणि आता असं काही टेन्शन नाही. आपल्याला एकदम फ्री चालू शकतो आपण. रात्री कुठे पण थांबायला व्यवस्था होत जाईल. आणि विषय असा आहे की थोडं चालून आलो होतो, आता बसलोय. ते बघा आपल्याला इकडनं असं बघा ते घरं दिसत आहेत ना, तिकडे ते घरं. इकडनं बघा हा रस्ता जातोय तिकडनं. म्हणजे आपल्याला चढत येतो, मग तिकडनं आपल्याला तिकडे उतरायचं आहे. म्हणजे उतरत तर लागणार नाही, बहुत चढत लागणार आहे. आणि इकडनं बघा कसला व्ह्यू येतो डायरेक्ट. हे बघा सगळे पहाड येते आणि इकडे घर आहेत त्यांची. आणि हा असला रस्ता होता, इकडे पण घर आहेत मागं. तर म्हटलं चला शिवशक्तीला थोडाफार आराम देऊ आणि आपण पण करून घेऊ. कारण की विषय कसं आहे का, थोडा बसलं ना मंडळी तर एकदम थंडावा लागतो या ठिकाणी. आणि हा व्ह्यूचा आनंद म्हणजे विषय असा आहे मंडळी की आपण आलो आहे ना उत्तराखंडमध्ये, तर प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यावा. बरोबर आहे की नाही. तर महाकाल कृपेने भेटली आपल्याला संधी 4 धाम 12 ज्योतिर्लिंग यात्रा करायची, तेव्हा प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यावा. प्रत्येक दिवस असा जगावा की तो शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला आठवणीत राहील. मरताना फक्त एकच आठवण राहील की नाही भाऊ आपण काय काय अनुभवलेले, काय गोष्टी केल्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवण घालतात. बाकी काही नाही मंडळी, सगळे काही आठवणीत राहून जातात. तर माझं एकच म्हणणं आहे की प्रत्येक क्षण असा जगा
की आपण शोधतं स्वतःपर्यंत त्याला विसरू नाही शकत. एन्जॉय युअर लाईफ. एकदम शांतता आहे, काय टेन्शन नाही कोणाचं. या लोकांचं एक नंबर असतं मंडळी इकडे. डायरेक्ट काय कोणाचं टेन्शन नाही, काही नाही काही नाही. मस्त आपल्या आपल्या दुनियामध्ये राहायचं. कोण आलं कोण गेलं काही टेन्शन नाही. ते वरती टाका बघा कसले पहाडाला टकरावत आहेत बघा, ते कसं ठोकावतात पहाडाला. तर मंडळी आता दुपारचे 2:30 वाजता आहे आणि लय बेकार ऊन पडते. बघ तुम्ही माझी हालत पाहू शकता. तर मंडळी बघा ते मंदिर दिसतंय ना खाली, हे बघा हे जे मंदिर दिसतंय ना तिकडे एक हॉटेल होती आणि आपण ना सकाळी तो पहाड उतरला मंडळी. बघा ते टोक दिसतंय ना तिकडे आपण तुंगनाथला गेलो होतो. तिकडनं उतरलो जंगल 11 किलोमीटरचं आणि इकडनं आता कमी जास्त 5 किलोमीटर आपण चढून आलो चढती. हे बघा ही असली हा जो पहाड आहे ना हा असा चढून सण आपण इकडे आलो. आता इकडनं थोडा उतार आहे पूर्ण, बाकी चढावं लागून जाणार दाखवू चमोलीपर्यंत. थोडाफार उतार आहे मग अजून पुढे चढते लागून जाईल. तर मंडळी एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, म्हणजे आश्चर्यच मला वाटतोय की असं पण होऊ शकतं. तर विषय असा झाला की रुद्रनाथचा ट्रॅक मागून चालू होतो आणि तो ट्रॅक मंडळी 16 किलोमीटरचा आहे इकडनं आणि 16 एक सोड जुने 32 किलोमीटरचा ट्रॅक आहे मंडळी तो सगळा. तर लई टाईम होऊन जाईल आपल्याला आणि एकट्या माणसाचा टायनी आहे. 2-4 जण राहिले ना सोबत तर होऊ शकतो. मी म्हणत होता की गोविंद भाऊ राहिलं असतं तर आपण केला असता, पण ते पण खूप मागे राहिले. ते आता केदारनाथवरनं उतरले त्यामुळे नाही करू शकत. हां मंडळी विशेष गोष्ट म्हणजे मी त्या मंदिर पाहताना तिकडे एक हॉटेल होती, तिकडं हॉटेलमध्ये गेला. काकांना म्हणतं काका थाली अंकल जी थाली मिल जाएगी. तो बोले हां, त्यांनी हां म्हणून दिलं. मग रुद्रनाथ महाराजांचा फोटो होता. मतलब रुद्रनाथ महाराज जी इधर से ही पेड़ पड़ रहा हो आपके, आ नहीं सकता दर पे, कुछ कृपा होगी तो कर दो आपकी हिसाब से. हां मग ते झालं, दर्शन वगैरे घेतलं तिकडंच हॉटेलमध्ये. फोटो होता, बसलो, पंखा वगैरे लावला त्यांनी. मग थोडं मोबाईल वगैरे चार्जिंगला लावून दिलं मी. मग तिकडनं ते काकान ते आले. मग काकान त्यांना मी सांगितलं थाली का, आणि काकान त्यांनी बनवली चाय बनवली आणि माझ्यासोबत देऊन दिली. मी पण काय बोललो नाही. मग मी विचारलं त्यांना अजून की अंकल जी थाली मिल जाएगी. तो बोले थाली तो नहीं, बोले हमारे घर वालों के लिए, म्हणजे हमारे वर्कर्स है ना उनके लिए बनाइए. बोले कोई बात नहीं, मैं अपनी तरफ से तेरे लिए दे देता बोले. तर काकाने त्यांनी काय केलं, भात बनवला आणि त्यांची जी डाळ होती ना डाळ त्यांच्यासाठी ती डाळ दिली, भात आणि डाळ दिली. त्यांनी दोघींनी सोबत जेवण केलं आम्ही. बोले आणि जाता जाता काका ते सांगून गेले, बोले काउंटर पे जाना मत और उधर बोलना मत कि कितने पैसे हुए, ये मेरी तरफ से था, जा तू, बाकी सब रुद्रराज महाराज की कृपा आहे बोले. मी डायरेक्ट एवढं आश्चर्यजनक झालो म्हणजे डायरेक्ट शेवटी ते हा शब्द बोलून गेले ना की रुद्रनाथ महाराजांची कृपा आहे म्हणे सगळी काही, तेच सगळे काही पाहत आहे म्हणे. तर तो आश्चर्यजनक क्षण माझ्यासाठी खूप, म्हणजे असे तर खूप काही क्षण झाले मंडळी, पण हा एक क्षण ह्या यात्रेमधला, म्हणजे हे 2 महिन्यामधलं, ह्या 2 महिन्यापर्यंत हा एक क्षण मी अनुभवला. त्याच्या पहिले 5 महिन्यामध्ये तर खूप काही अनुभवले होते. आता बघा महाकाल महाराजांच्या रस्त्यावर चालतोय आपण, त्यांच्या वाटेवरती चालतोय, त्यांचे दर्शन घेण्यासाठी जातोय. तर त्यांची नीला, त्यांची कृपा तर आपल्यावर होणारच आहे ना, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे महाकाल महाराजांची नीला वेगळी आहे. भगवान श्रीकृष्ण नीलाधार आहेत, पण त्यांच्यापेक्षा महाकाल हे नीलाधरचे बी नीलाधर आहेत, त्यांच्यापेक्षा चांगली नीला करता महाकाल महाराज. बाकी जर तुम्हाला कधी अनुभवले असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मला काय अनुभव करतोय, मी काय अनुभव करतोय तर तुम्हाला तर सगळं दिसतंच आहे. तर बाकी इकडनं आता बघा उतार आहे, पुढं थोडंसं चढ आहे त्या पहाडपर्यंत, मग तिकडनं डायरेक्ट असं उतार आहे. आपण जाऊया. हे बघा काय व्ह्यू येतो इकडनं डायरेक्ट. इकडनं रुद्रनाथचा ट्रॅक चालू होतो मंडळी. आपली मेहनत केलेल्याचं फळ जर नाही भेटलं ना मंडळी तर लई बेकार काम असतं. आता बघा मी चढून आलो आणि बघा मला हे फळ भेटले. मेहनत केली, चढून घेतलं चढती आणि हे फळ भेटलं. त्यामुळे मंडळी आपल्या फळाची चिंता आपण नाही करायची, फक्त कर्म करत राहायचं. आपण कर्म केलं, फळ आपोआप भेटलं. आपण काही मॅप पुढे असं दाखवतो की पुढे उतार आहे की चढ आहे. आणि लोकांना तर जास्त करून तर मी विचारतच नाही मंडळी, कारण की कोण काय सांगतं कोण काय सांगतं याचा काही भरोसा नाही. त्यामुळे मॅपलाच विचारायचं किती दूर आहे किती नाही, आणि मॅप सांगतं उतार आहे का चढ आहे, पण एवढं कोणाला पाहायला टाइम नाही मंडळी. त्यामुळं हे बघा हा व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही फक्त बस. हे बघितलं आपण आलंय. आता हे उतरते कुठपर्यंत हे काही नाही, काही माहित नाही, पण जिथपर्यंत आहे तिथपर्यंत खूप आहे. आणि माझ्यासाठी तर खूप भारी आहे. उतरताना एवढं भारी वाटतं मंडळी, काय सांगू तुम्हाला. डायरेक्ट
गाडीमध्ये बसून जर एवढं भारी नाही वाटत ना, तेवढं स्वतः सायकल चालवल्याने असं वाटतं की आपण मस्त एक डायरेक्ट प्रोफेशनल रायडर डायरेक्ट सायकल चालवत आहे. आणि पाहायला गेलं तर काही नाही, ती जाटला सायकल ना, हेल्मेट वगैरे काही नाही पुरा गावठी. तरी बी ते काय असा रसा सायकल चालणार म्हणतो आपण. नान नाही करा ना भाऊ, पुरा गावठी आहे, थोडा पण नाही, पुरा अस्सल खानदेशी. व्हेरी नाईस, गुड लुक. शिवशक्ती काय म्हणते, फुल तर मजा असेल आता, कारण की शिवशक्तीच्या मंडळी ब्रेक फिट झालेत ना, तिथं आता मजा मध्ये असेल, मज्जा आणि लाईफ. हा असंच काहीतरी असेल तिचं. बापरे, इकडे तर अंधारच पडून गेलाय बघा, काही दिसत नाही. काय भो, काय दिसून राहिलं. हे बघा, हे दगड बघा, हे दगड बघा. काय तुम्ही हिमालय, मनाली, काश्मीर इकडे जाता यार. अरे केदारला या तुम्ही, केदारनाथ म्हणजे केदारनाथ आहे हो. तर मंडळी आपण समोली तर क्रॉस केली आणि त्याच्या पुढे आलो होतो तर बघा इकडं आपल्याला इथपर्यंत एक गाव होतं 1-1.5 किलोमीटर पर्यंत. मग त्यानंतर काहीच नव्हतं. मग एक हॉटेल होती तिच्या बाजूला बघा एक असं त्यांचं काम चालू आहे, म्हणजे धाबा होतं त्यांचं. आणि खाली घर आहे असं वाटतंय मला, हा घरच आहे त्यांचं. तर इकडेच बघा आपली सायकल लावली, आपला टेंट इकडे लावून घेतला मस्त. तर लक्ष्मीनारायणची हॉटेल होती. आणि व्ह्यू बघा तुम्ही कसा येत येतं, हा बघा, हा इकडचा व्ह्यू बघा, संध्याकाळचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आणि हे बघा, खरं तर इकडे भाई. आणि हे झरणा बघा, सकाळी तर 1 नंबर व्ह्यू येणार आहे, तुम्ही फक्त पाहिजे सकाळी लई भारी व्ह्यू येणार आहे. तर मस्त टेंट वगैरे लावला आहे. आणि दुपारी तर आपलं तिकडं रुद्रनाथ महाराजांच्या कृपेने तर जेवण झालं होतं. आणि रात्री आज मस्त मॅगी बनवूया आपण, मॅगी शेव वगैरे टाकून सर मस्त बनवूया मस्त, खूप दिवसापासून खाल्ले नाही. तर चला मंडळी, आपला आजचा ब्लॉग इकडे समाप्त होतो. भेटू आपण उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र, जय खानदेश. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. जय हिंद, जय भारत.